घटस्फोट झाल्यानंतर अमोलने त्यांचं राहतं घर विकायला काढलं. घर विकण्याची जबाबदारी एका ब्रोकरकडे दिली. काही दिवसांनी त्याला कळलं की ते घर स्नेहाच्या वडिलांनी विकत घेतलं आहे. घराची किल्ली अमोलच्या हातात देत स्नेहाचे वडील म्हणाले, मला माझी मुलगी जितकी माहिती आहे तितकाच तूही माहीत आहेस. तू प्रत्येक गोष्ट मनाने करतोस. अगदी तिच्याशी लग्नही तसंच केलंस आणि रागाच्या भरात वेगळं होण्याचा निर्णयही घेतलास. उद्या पुन्हा एकत्र यावंसं वाटलं तर, म्हणून हे घर मी रिकामं ठेवतोय. तुला वाटलं तर इथे येऊन बसत जा. रिकामं घर माणसाला खूप काही शिकवतं. हे बोलून त्यांनी एक किल्ली स्वतःकडे ठेवली आणि दुसरी अमोलला दिली. त्यानंतर अमोल अधूनमधून त्या घरात जाऊ लागला. दुपारचं ऊन घरभर कसं पसरतं, संध्याकाळचा वारा प्रत्येक खोलीत कसा फिरतो, हे त्याने कधीच अनुभवले नव्हते. एका दिवशी त्याची नजर भिंतीवरच्या काल निर्णयावर गेली. त्यावर स्नेहाने छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. लाईट बिलाची तारीख, दूधवाल्याचा हिशोब, कामवालीची सुट्टी, गॅस संपल्याची तारीख, इस्त्रीचे कपडे, सगळं सगळं ती एकटी सांभाळत होती. ते पाहून अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो मनात म्हणाला, मी तर फक्त तक्रार करत राहिलो, पण तिच्या जबाबदाऱ्या कधी समजूनच घेतल्या नाहीत. तो बेडरूममध्ये गेला. खिडकीजवळ स्नेहाने लावलेली शेवंतीची कुंडी होती. पाणी न मिळाल्याने ती वाळायला लागली होती. अमोलने लगेच तिला पाणी घातलं. तहानलेल्या झाडाने जसं पाणी प्यायलं तसंच काहीतरी त्याच्या मनालाही शांत झालं. इतक्यात दार उघडल्याचा आवाज आला. स्नेहा आत आली होती. दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले. क्षणभर कोणालाच काही बोलता आलं नाही. स्नेहा हळू आवाजात म्हणाली, मी ही शेवंती न्यायला आले होते. अमोल भाऊक होत म्हणाला, आत्ताच पाणी घातले, थोडं थांब, तिचं निथळणं थांबू दे. ती थांबली आणि त्या दिवसानंतर कायमची त्याच्या सोबतच राहिली. मित्रांनो, एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे आकर्षण असतं, पण त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारणं म्हणजेच खरं प्रेम असतं. नातं टिकवण्यासाठी विश्वास, काळजी आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. कारण परिपूर्ण माणूस कोणीच नसतो. म्हणून आपल्या माणसांवर विश्वास ठेवा, त्यांची काळजी घ्या. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. कथा आवडली तर नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.